Hello students, our today's topic is the cardiac cycle. In the previous lecture, we have studied the conducting system of the heart. Okay, how the impulse is conducted and the difference between the neurogenic heart and the myogenic heart. And that next one is the regulation of the heartbeat. Okay, that is the nervous control and the hormonal control. Now our topic is the cardiac cycle. This is the important topic from this chapter, that is the cardiac cycle. Now what is basically this cardiac cycle? ठीक आहे, सो सायकल आहे म्हणजे काय होते, रिपीटेड दॅट प्रोसेस. ठीक आहे, ती जी प्रोसेस असणार आहे ती काय होणार आहे, रिपीट त्यामध्ये होत असते. ठीक आहे, सो देयर इज अ टाइम पिरियड ड्यूरिंग विच दॅट सायकल रिपीट्स. The definition of cardiac cycle, the basic definition of the cardiac cycle is the events associated with one heartbeat is called as simply the cardiac cycle. ठीक आहे, मीन्स एका हार्टबीट मध्ये हार्ट मध्ये काय काय इव्हेंट्स घडतात ते जे इव्हेंट्स आहेत सगळे त्याचे जे टोटल आहे दॅट इज द कार्डियाक सायकल. ठीक आहे, मग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन या दोन गोष्टी आहे बेसिकली हार्ट मध्ये ज्या आपल्याला दिसत असतात. हार्टबीट म्हणजे काय, दी वन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दॅट इज द हार्टबीट. ठीक आहे, आपण सांगितलं हार्टबीट बघत असताना रेग्युलेशन, कॉन्ट्रॅक्शन होणे आणि वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणे म्हणजे ओव्हरऑल हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होणे म्हणजे काय, हार्टबीट. ठीक आहे, सो आपण रेग्युलेशन ऑफ हार्टबीट मध्ये बघितलं की बेसिकली हार्ट रेट जर ह्युमन अडल्ट मध्ये हार्ट रेट, ठीक आहे ना, 72 बीट्स पर मिनिट आहे, बरोबर आहे. अँड रेंज आपण जर बघितली तर 60 to 100. ठीक आहे ना, म्हणजे बिलो दॅन 60 असेल तर दॅट कंडिशन इज नोन ॲज द ब्रॅडिकार्डिया अँड अबोव्ह 100 बीट्स पर मिनिट असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया. सो रेंज इज 60 to 100 बट ऍव्हरेज आपण काय केलंय 72. ठीक आहे, बीट्स पर मिनिट. नाव ही जी कार्डियाक सायकल आहे या कार्डियाक सायकलचा आपल्याला टाइम पिरियड बघायचा आहे. ठीक आहे ना, की एक हार्टबीट होण्याला किती वेळ लागतो, दॅट इज द कार्डियाक सायकलचा टाइम होणार, द टाइम ऑफ कार्डियाक सायकल. सो द टाइम ऑफ कार्डियाक सायकल इट इज अ रिव्हर्स रेशिओ ऑफ हार्टबीट पर मिनिट. ठीक आहे, म्हणजे काय आपण काय करतोय, रेशिओ काढतो कशाचा, बघा हार्टबीट पर मिनिट. मग हार्टबीट आपण ऍव्हरेज काय सांगितलं 72 बीट्स पर मिनिट आणि पर मिनिट म्हणजे सेकंड किती होणार, इन अ सेकंड घेणार आपण दॅट इज 60 सेकंड. सो इट विल बिकम 0.8 सेकंड. सो दिस 0.8 सेकंड इज द टाइम पिरियड ऑफ कार्डियाक सायकल. ठीक आहे, मीन्स इट इज अ टाइम पिरियड फॉर दी वन हार्टबीट दॅट इज कॉन्ट्रॅक्शन अँड द रिलॅक्सेशन. ठीक आहे, फक्त कॉन्ट्रॅक्शन येणार नाही, दोन्ही गोष्टी कॉन्ट्रॅक्शन होणे आणि रिलॅक्सेशन होणे दोन्ही एकत्रित टाइम पिरियड किती असेल असणार आहे 0.8 सेकंड. ठीक आहे, नाउ which are the events which are occurring into the cardiac cycle. So there are total 4 events. ठीक आहे, 4 events कोणते, सिंपल आहे आपल्याला माहिती आहे, इन द हार्ट देयर आर 2 ऑरिकल्स अँड 2 वेंट्रिकल्स. ठीक आहे, सो कॉन्ट्रॅक्शन होणार आहे बोथ ऑरिकलचं ऍज वेल ऍज बोथ वेंट्रिकल्स. ठीक आहे, सो त्याच्याच रिलेटेड इव्हेंट्स आहेत. फर्स्ट वन इज दी ऍट्रियल सिस्टोल. आता दोन गोष्टी असतात, सिस्टोल अँड डायस्टोल. ठीक आहे, द मिनिंग ऑफ सिस्टोल इज द कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय, आपण जर म्हणलं ऍट्रियल सिस्टोल इट मीन्स दॅट ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ऍट्रियम काय होतोय, कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातोय. अँड वेंट्रिकल सिस्टोल मधलं म्हणजे काय, वेंट्रिकल आर अंडरगोइंग द कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, अँड दी डायस्टोल, डायस्टोलचं मिनिंग काय, डायस्टोल मीन्स रिलॅक्सेशन. म्हणजे आपण म्हटलं ऍट्रियल डायस्टोल इट मीन्स दॅट atrium are undergoing the relaxation state. ठीक है, so these are the 4 events. So first one is atrial systole. ठीक है, मग टोटल टाइम पिरियड किती आहे 0.8 सेकंड. 0.8 सेकंड पैकी किती टाइम हा atrial systole ला लागणार आहे, किती टाइम हा atrial diastole ला लागणार आहे, त्याच पद्धतीने किती टाइम हा ventricular systole ला लागणार आहे आणि किती टाइम हा ventricular diastole ला लागणार आहे. ठीक आहे, सो त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिलंय टाइम पिरियडचं. बघा, द ऍट्रियल सिस्टोल लास्ट फॉर, ठीक आहे, इट लास्ट फॉर 0.1 सेकंड ओनली. म्हणजे काय होणार आहे, रॅपिड, दॅट इज दी 0.1 सेकंड. म्हणजे काय होणार आहे, ऍट्रियल सिस्टोल ला किती टाइम पिरियड लागतो, फक्त 0.1 सेकंड. ठीक आहे, मग ऍट्रियल डायस्टोलला किती वेळ लागतोय, डायस्टोल म्हणजे काय, ऍट्रिया रिलॅक्स होणार आहे. आता बघा ऍट्रियल काय कॉन्ट्रॅक्ट होऊन गेले फास्ट, आता काय होतील, स्लोली रिलॅक्स होतील. सो द टाइम पिरियड ऑफ रिलॅक्सेशन ऑफ ऍट्रियम इज 0.7 सेकंड.
but the time period for contraction of atrium is only the 0.1 second. ठीक है, and now slowly gradually they will undergo the relaxation state, that is 0.7 second. आता हे 0.7 सेकंद आलं कसं बघा, सिंपल आहे. हे डायस्टोल कसं काढतो आपण, टोटल टाइम पिरियड आहे कार्डियक सायकलचा किती 0.8 सेकंद, त्यातून मायनस करायचं त्याचा कॉन्ट्रॅक्शनचा पिरियड. मग कॉन्ट्रॅक्शनचा पिरियड किती आहे, ऍट्रियल सिस्टोल किती आहे 0.1 सेकंद. सो मायनस 0.1 सेकंद केल्यानंतर काय येणार आहे इज इक्वल टू 0.7 सेकंद. सो असं आपण काय करतो, डायस्टोल काढतो. ठीक आहे, कसा काढला आपण डायस्टोल, कळालं टोटल कार्डियक सायकलचा टाइम पिरियड मायनस द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट काय म्हणतील आपल्याला चेंबर, म्हणजे तो ऑरिकल असेल किंवा वेंट्रिकल असेल. सो दॅट इज 0.7 सेकंद. क्लिअर. चलो, सो दॅट इज ऍट्रियल डायस्टोल, म्हणजे the event during which the atrium undergo the relaxation state. चलो, नेक्स्ट वन इज वेंट्रिक्युलर सिस्टोल. आता ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, बरोबर आहे. ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती काय होतं, त्या महत्वाची गोष्ट आहे. ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर काय होतं, तो व्हेन ऍट्रिया अंडरगो कॉन्ट्रॅक्शन द प्रेशर इनसाइड द ऍट्रियम इन्क्रीजेस. ठीक आहे ना, कारण काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, प्रेशर इन्क्रीज होतं, आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, ब्लड जे आहे ते कुठे येतं, इन वेंट्रिकल्स. ठीक आहे, राईट ऑरिकल मधनं राईट वेंट्रिकल्स मध्ये, लेफ्ट ऑरिकल मधनं लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये ब्लड काय केला जाणार आहे, पुश केला जाणार आहे. ठीक आहे. नाव वेंट्रिकल मध्ये ब्लड आलेले, वेंट्रिकल फुल भरलेले आहेत. नाव द वेंट्रिकल विल अंडरगो दी कॉन्ट्रॅक्शन स्टेट. ठीक आहे. सो दॅट इज द वेंट्रिक्युलर सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. सो द टाइम पिरियड फॉर वेंट्रिक्युलर सिस्टोल इज 0.3 सेकंद. ठीक आहे. आता वेंट्रिकलला काय करायचंय, दूरपर्यंत ब्लड पाठवायचंय, बरोबर ना. राईट वेंट्रिकल असेल तर त्याला लंग्स कडे ब्लड पाठवायचंय फॉर द ऑक्सिजनेशन, आणि लेफ्ट वेंट्रिकल असेल तर त्याला ऑल ओव्हर द बॉडी काय करायचंय, ब्लडला ट्रान्सपोर्ट करायचंय. सो तेवढा टाइम पिरियड पण जास्त पाहिजे कॉन्ट्रॅक्शन फोर्सफुली, आणि वेंट्रिकल्स मोठे असतात ऑरिकल पेक्षा, त्यामुळे पिरियड जो कॉन्ट्रॅक्शनचा तो थोडासा जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऍट्रियम, दॅट इज 0.3 सेकंद. ठीक आहे. मग सिंपल आहे, वेंट्रिक्युलर डायस्टोल अगेन आपण कसा काढला, तर सॉरी वेंट्रिक्युलर डायस्टोल 0.7 सेकंद झाले इथे, नॉट 0.7, इट विल बी 0.5 सेकंद. ठीक आहे, करेक्ट करा. नॉट 0.7 नसणार आहे, 0.5 येणार आहे. कसं केलं, सेम 0.8 मायनस 0.3 इज इक्वल टू 0.5 सेकंद, बरोबर ना. टोटल टाइम पिरियड आहे कार्डियक सायकलचा 0.8 सेकंद, त्याच्यातून मायनस करणार आहे आपण वेंट्रिक्युलर सिस्टोल. सो इट विल गिव्ह अ वेंट्रिक्युलर डायस्टोल. क्लिअर, कळालं. चलो, हे झाले इव्हेंट्स. ठीक आहे. आपल्याला ऍक्च्युअली याच्यामध्ये अजून बघायचंय की वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती काय होतं, त्याच्यामध्ये पुन्हा सब इव्हेंट्स आहे, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन वगैरे, इजेक्शन पिरियड काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. आपण आता बेसिक बघतोय, डायग्राम त्याची समजून घेणार आहे, अँड देन वी विल स्टडी दॅट व्हॉट इज द आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन, व्हॉट इज द जॉईंट इजेक्शन पिरियड वगैरे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. नाव जॉईंट डायस्टोलिक कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मीन बाय द जॉईंट डायस्टोल, इट इज द टाइम पिरियड. ठीक आहे, लक्ष द्या. व्हॉट इज द जॉईंट डायस्टोल, जॉईंट डायस्टोल मीन्स इट इज द टाइम पिरियड, द टाइम पिरियड during the time period during which the heart in a diastole, complete heart in a diastole state. Diastole state म्हणजे काय, रिलॅक्स, काय रिलॅक्स स्टेट मध्ये असेल. हा असा टाइम पिरियड आहे की त्या टाइम पिरियड मध्ये कंप्लीट हार्ट आहे ते काय असतं, रिलॅक्स स्टेट मध्ये असतं. ठीक आहे. हे कसं काढलं, कंप्लीट रिलॅक्सेशन स्टेट आपण जॉईंट डायस्टोल. अगेन बघा, जसं आपण इथे डायस्टोल काढला तसं तिथे जॉईंट डायस्टोल, म्हणजे टोटल टाइम पिरियड किती आहे 0.8 सेकंद. बट ऍट्रियम आणि वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शनचा टाइम पिरियड किती आहे, द टाइम पिरियड ऑफ वेंट्रिकल प्लस ऑरिकल इज 0.4 सेकंद. कसा आला 0.4 सेकंद, ऍट्रियल सिस्टोल इज फॉर 0.1 सेकंद, बरोबर आहे. अँड वेंट्रिक्युलर सिस्टोल इज फॉर 0.3 सेकंद. सो 0.1 सेकंद प्लस 0.3 सेकंद ह्या दोघांना आपण ऍड करणार आहे. ठीक आहे. सो इट विल बिकम 0.4 सेकंद. सो दॅट इज द कंप्लीट कॉन्ट्रॅक्शनचा पिरियड झाला वेंट्रिकल प्लस ऑरिकलचा 0.4 सेकंद. सो आपण काय करणार, टोटल टाइम पिरियड जो कार्डियक सायकलचा त्यामधनं मायनस करणार, अँड इट विल बिकम 0.4 सेकंद. सो दिस इज द टाइम पिरियड
ड्युरिंग विच द हार्ट इज रिलॅक्स्ड. ठीक आहे, म्हणजे 0.4 सेकंद साठी कंप्लीट हार्ट हे काय असतं, रिलॅक्स स्टेट मध्ये असणार आहे. कळालं? जॉईंट डायस्टोल म्हणजे काय, द टाइम पिरियड ड्युरिंग विच द कंप्लीट हार्ट इन अ डायस्टोल स्टेट, दॅट इज द रिलॅक्स स्टेट. क्लिअर? चलो, ह्या झाल्या आपल्या काही बेसिक गोष्टी. कोणकोणते 4 इव्हेंट्स आपण त्यामध्ये बघितले, दॅट इज ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल डायस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल, आणि त्यांचे आपण टाइम पिरियड सुद्धा बघितले. ठीक आहे, हे टाइम पिरियड महत्वाचे आहे. आपल्याला तोंडपाठ झाले पाहिजे. टाइम पिरियड एक्झाम मध्ये विचारले जातात. टोटल टाइम पिरियड किती आहे, ॲट्रियल सिस्टोल किती आहे, ॲट्रियल डायस्टोल किती आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोलचा टाइम काय, व्हेंट्रिक्युलर डायस्टोलचा काय, जॉईंट डायस्टोल कितीसाठी असतं, हे सगळे व्हॅल्यूज जे आहेत ते सर्व महत्वाचे आहेत. ठीक आहे, आणि सिंपल आहे, काहीच अवघड नाही. एकदा आपल्याला हे कळालं दोन की या डायस्टोलची व्हॅल्यू आपल्याला काढता येतात, जॉईंट डायस्टोल पण काढता येतात. ठीक आहे, चलो पुढे आपल्याला दोन काही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघायचंय ॲट्रिया व्हेंट्रिकल्स मध्ये, आणि देन दी जॉईंट डायग्राम बघायची. ठीक आहे, सो फर्स्ट आपण इव्हेंट्स बघतोय इन द ॲट्रियम. ठीक आहे, आता बघा हे ॲट्रियाची डायग्राम आपण दाखवली आणि इथे आपण दोन सिंबल दाखवले म्हणजे. ठीक आहे, तर हा जो पोर्शन असणार आहे ब्ल्यू डॉटेड जो पोर्शन आहे तो रिप्रेझेंट करतोय कॉन्ट्रॅक्शन स्टेट. काय रिप्रेझेंट करणार आहे त्या डायग्राम मध्ये, कॉन्ट्रॅक्शन. दोन्ही या तिन्ही ज्या डायग्राम आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आपण कशाने दाखवले, तो पिरियड डॉट लाईन, सॉरी डॉटेड पोर्शन, दॅट इज द ब्ल्यू कलरचा जो आहे. ठीक आहे, आणि रिलॅक्सेशन जो आहे तो असा व्हाईट आहे. कळालं? म्हणजे सिस्टोल अँड डायस्टोल पिरियड जे आपल्याला इथे दिसतात. सो बघा टोटल सायकल किती, 8 सेकंडचे, 8 सेकंड 0.8 सेकंड. सो 0.1 2 3 4 5 6 7 8 इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. 0.1 0.2 0.3 0.4 5 6 7 अँड 8. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे ॲट्रियल सिस्टोल किती आहे, 0.1 सेकंड. ठीक आहे, सो दिस इज द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया. ठीक आहे, मग रिमेनिंग एवढा जर सायकल आहे बरोबर. आता काय होणार बघा, इथून सायकल स्टार्ट झाली की नाही, दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. सो इथून सायकल स्टार्ट झाली, एवढ्या पिरियड मध्ये काय झालं, कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेला. बट रिमेनिंग हा जो पोर्शन आहे एवढ्या याच्यामध्ये काय राहतोय बघा, ऑरिकल रिलॅक्स स्टेट मध्ये राहतोय. बरोबर का नाही? किती एवढा पिरियड आहे की जिथे काय होते, ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन साठी घेतोय, बाकीच्या पिरियड मध्ये रिलॅक्स होते. पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होणार, पुन्हा रिलॅक्स होते, पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होणार, रिलॅक्स होते, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. सो कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कंटिन्युअस हार्ट मध्ये चालू असणार आहे, ऑरिकल मध्ये ऍज वेल ऍज व्हेंट्रिकल्स मध्ये. ठीक आहे, तर ती सिंपल डायग्राम तुम्हाला रिप्रेझेंट. डायग्राम का घेतली आहे, व्हेरी सिंपल आहे, बट डायग्राम बेस्ड सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि गेलेले, त्यामुळे आपल्याला ते डायग्राम क्लिक झाली पाहिजे, काहीतरी नवीन आहे असं वाटायला नको, म्हणून मी इथे डायग्राम सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. नेक्स्ट वन आहे व्हेंट्रिकल. ठीक आहे, आता व्हेंट्रिकल मध्ये बघा इव्हेंट कुठून स्टार्ट होणार आहे, व्हेंट्रिकलचा इव्हेंट कुठून स्टार्ट होतो, 0.2 सेकंड पासून. बरोबर ना, कुठून स्टार्ट होतो व्हेंट्रिकलचा इव्हेंट, 0.2 सेकंड. ठीक आहे ना, 0.2 सेकंड. कारण का 0.1 सेकंड साठी काय होतं, इथे ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन होत होतं ना. मग ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं पूर्णपणे की मग नंतर व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. कळालं? रिमेंबर दिस पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालंय, नंतर मग व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होत आहे. त्यामुळे या डायग्राम मी घेतलाय त्यासाठी, ते तुम्हाला समजायला पाहिजे. काय एकाच वेळेला होत नाही, ऑरिकल पण कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिकल पण कॉन्ट्रॅक्ट झाले असं होणार नाहीये. कळतंय का? ऑरिकल पण कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिकल पण कॉन्ट्रॅक्ट झाले असं होईल का? नाही. काय होणार, ज्यावेळी ऑरिकल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतील, बघा आता इथे बघा ऑरिकल काय होतोय, कॉन्ट्रॅक्ट होतोय. देन इथे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झालेत का? नाही. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट कुठून होतंय, 0.2 सेकंड. हे लक्षात घ्या, याच्यावरती बेस तुम्हाला प्रश्न येतात डायग्राम मध्ये. ठीक आहे ना, हा, तर तिथे कन्फ्युज नको व्हायला. ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन झालं, कॉन्ट्रॅक्शन इथे संपलं 0.1 सेकंडला. 0.2 सेकंड पासून काय स्टार्ट झालं, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालं. ते कुठपर्यंत राहत आहे, 0.4 सेकंड. म्हणजे टाइम पिरियड किती झाला, 2 3 4 3 सेकंड. बरोबर आहे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट फॉर 0.3 सेकंड. मग आता बघा 1 2 3 4 अँड 5 म्हणजे 0.5 सेकंड काय साठी काय होतंय, व्हेंट्रिकल हे रिलॅक्स स्टेट मध्ये जाणार आहे आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन. सो दॅट इज द व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. सिंपल. आता इथे एक लक्ष द्या, अजून महत्वाचा पॉइंट आहे बघा.
इथून काय होतंय, व्हेंट्रिकल रिलॅक्स व्हायला स्टार्ट झाले या पॉइंट पासून अप टू द कुठपर्यंत रिलॅक्स असणार आहे ते, अप टू दिस पॉइंट इथपर्यंत रिलॅक्स असणार आहे, बरोबर आहे. हे 2 पॉइंट आहे. आपण घेऊया या डायग्राम मध्ये A to B. काय व्हेंट्रिकल या डायग्राम मध्ये आपण बघतोय, व्हेंट्रिकलच्या डायग्राम मध्ये A to B काय असणार आहे, रिलॅक्स स्टेट मध्ये असणार आहे. मला सांगा त्यामधला जो पोर्शन आहे बी चा लास्टचा, बरोबर ना, हा पोर्शन तो काय होतोय, काय होतोय, व्हेंट्रिकल रिलॅक्सेशनचा जो टाइम पिरियड आहे 0.1 सेकंड साठी तो कोइन्साइड होतोय विथ द टाइम पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ऑरिकल. कळालं का? म्हणजे इथे हे 0.1 सेकंद बघा काय होते, 0.1 सेकंद म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात तेव्हा शेवटचा जो 0.1 सेकंद आहे व्हेंट्रिकल रिलॅक्सेशनचा, किती शेवटचा 0.1 सेकंद आहे रिलॅक्सेशनचा व्हेंट्रिकलचा, तेव्हा ऑरिकल काय होत असतात, कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात. म्हणजे सिंपल आहे की व्हेंट्रिकल, आता बघा खाली असे व्हेंट्रिकल्स आहे, बरोबर आहे. व्हेंट्रिकल आता काय व्हायला लागले, व्हेंट्रिकल रिलॅक्स व्हायला लागले. व्हेंट्रिकलचा रिलॅक्सेशनचा पिरियड किती आहे, 0.5 सेकंद, 1 2 3 4 5 0.5 सेकंद. तर काय होणार, व्हेंट्रिकल रिलॅक्स व्हायला लागले, बरोबर आहे. आपण धरूया इथपर्यंत ते रिलॅक्स होणार आहे, 1 2 3 4. आता 4 पर्यंत रिलॅक्स झाले तेव्हा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालेला नव्हता, ऍट्रिया सुद्धा रिलॅक्स स्टेट मध्ये होता. पण शेवटचा जो 0.5 सेकंद आहे, बरोबर आहे, बघा 1 2 3 4 आणि शेवटचा 0.5 सेकंद आहे तेव्हा ऑरिकल काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा दिस इज द व्हेंट्रिकल अँड दिस इज द ऑरिकल, बरोबर आहे. हा ऑरिकल आता रिलॅक्स आहे, बरोबर आहे. ऑरिकल आता रिलॅक्स आहे, बरोबर ना. का रिलॅक्स आहे बघा ना, इथे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होत होता 0.2 सेकंद पासून ऑरिकल रिलॅक्स स्टेट मध्ये गेलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आता ऑरिकल काय रिलॅक्स आपण व्हेंट्रिकल मध्ये बघतोय, व्हेंट्रिकलची वेळ बघतोय, बरोबर. खाली व्हेंट्रिकल आहे, व्हेंट्रिकल काय झालं होतं, कॉन्ट्रॅक्ट झाला 0.3 सेकंद साठी आणि आता व्हेंट्रिकलने काय केलं, रिलॅक्स व्हायला स्टार्ट केलं 0.2 पासून 0.2 3 4, बरोबर आहे. 3 4 असणार ऍक्च्युअली अँड देन 5, सो 0.3 4 आणि आता 0.5 म्हणजे काय होणार, हे दिस इज द कॉन्ट्रॅक्शन पिरियड. आता काय होणार, रिलॅक्स मध्ये जाणार आहे, व्हेंट्रिकल रिलॅक्स मध्ये जाणार आहे. कुठून जाणार आहे, 0.4 to 0.5 म्हणजे हा 0.5 आहे, बरोबर आहे. सो 5 6 7, बरोबर आहे, 5 6 7, बरोबर आहे, अँड 8. सो ड्युरिंग 8 5 6 7 8 हा काय होतो, रिलॅक्स होत जातो तेव्हा हा पण रिलॅक्स आहे, बघा 5 6 7 8 आणि लास्ट आता 0.1 सेकंड साठी पुन्हा काय होणार आहे, हा रिलॅक्स होणार आहे. तेव्हा काय होतं, हा जेव्हा रिलॅक्स होणार आहे तेव्हा हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे 0.7 to 8 to 1 पर्यंत जी नवीन सायकल स्टार्ट होणार आहे तेव्हा हा रिलॅक्स होतो तेव्हा हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. हा रिलॅक्स आहे, आता बघा हा रिलॅक्स हा कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे. हा कॉन्ट्रॅक्ट हा रिलॅक्स, हा कॉन्ट्रॅक्ट हा रिलॅक्स. म्हणजे हा जेव्हा रिलॅक्स होतो शेवटच्या 0.1 सेकंड साठी त्या 0.1 सेकंड मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट होतो. कळालं. म्हणजे इथे हा जो आहे हे इथं कोइन्साइड होतो, बरोबर ना. कारण A to B हे बघा, हे जे डॉट दाखवतोय मी, A to B काय आहे, A to B हा व्हेंट्रिकलचा रिलॅक्सेशनचा पिरियड आहे. पण हा जो पिरियड आहे बघा ना, आता इथे आपण घेऊया बघा हा पॉइंट, बरोबर की नाही. हा पॉइंट जो आहे 0.1 सेकंद, बरोबर की नाही. हा पॉइंट आणि हा पॉइंट साठी ऑरिकल काय होत आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे. सो हा पॉइंट आपण घेतला जसं A to B आहे, हा पॉइंट घेतला आपण C to D, बरोबर की नाही. सो या डायग्राम मध्ये हा पॉइंट इथे येणार C to D. सो ब्लॅक रिप्रेझेंट करते ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन, बरोबर ना. हे ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन आहे, AC ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन पिरियड आहे 0.1. सो व्हेंट्रिकल इथून स्टार्ट होते रिलॅक्सेशनला अप टू द इथपर्यंत जाणार आहे 0.5 सेकंद पर्यंत या बी पॉइंट पर्यंत. सो शेवटचं व्हेंट्रिकलचं 0.1 सेकंद जेव्हा रिलॅक्सेशन होणार आहे त्या 0.1 सेकंदला ऑरिकल हे कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो. हे लक्षात घ्यायचंय, हे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे काय, ज्या डायग्राम असतात किंवा क्वेश्चन विचारले जातात ते याच्या बेसिस वरती विचारले जातात की जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतोय त्या ऑरिकलचं काय होणार आहे, किंवा जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतोय त्या व्हेंट्रिकलचं काय होणार आहे. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. त्या कशा समजणार आहे, विथ द हेल्प ऑफ डायग्राम. त्यामुळे डायग्राम गरजेची आहे, ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. चलो पुढे नेक्स्ट आहे आता की जॉईंट डायग्राम बघतोय आपण.
म्हणजे ऑरिकल आणि व्हेंट्रिकलचे इव्हेंट आपण एकत्रित बघतोय. आपण आता पहिले काय केलं, सेपरेट स्टडी केलं. म्हणजे काय, ऑरिकल आणि व्हेंट्रिकल चे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन बघितले. आता आपण त्या डायग्रामला काय करतोय, जॉईंट करतोय आणि जॉईंट त्याचे इव्हेंट आपण स्टडी करतोय, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. तर मग जॉईंट मध्ये आपण काय केलंय, आउटर सर्कल आहे ते ऍट्रियाचं दाखवलंय, बाहेरचा मोठा सर्कल ऍट्रिया आणि इनर सर्कल आहे तो व्हेंट्रिकल साठी दाखवलाय छोटा. बरोबर. आता बघा इथे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल ही जी गोष्ट मी एक्सप्लेन केली आहे. आपल्याला माहिती आहे ऑरिकलचा टाइम पिरियड 0.1 सेकंद. अगोदर ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेला. ठीक आहे, 0.1 सेकंद साठी. तर जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेला तेव्हा बघा हा व्हाईट पोर्शन काय रिप्रेझेंट करतो, रिलॅक्सेशन रिप्रेझेंट करतो ना. हा, मग इनर सर्कल आहे, इनर सर्कल म्हणजे व्हेंट्रिकल काय आहे बघा ना. 0.1 सेकंद साठी जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा इथे व्हेंट्रिकल काय आहे, व्हेंट्रिकल इज इन अ रिलॅक्स स्टेट. व्हेंट्रिकल इज इन अ कम्प्लिटली रिलॅक्स स्टेट आहे. म्हणजे जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतो त्या व्हेंट्रिकल पूर्ण रिलॅक्स असतो. का रिलॅक्स असणार आहे, कारण ऑरिकल मधनं काय होणार, आता ऑरिकल मधनं ब्लड खाली येणार आहे कुठे, व्हेंट्रिकल्स. सो जेव्हा व्हेंट्रिकल्स पूर्णपणे रिलॅक्स असतील तरच काय होऊ शकतात, ते कम्प्लिटली फील होऊ शकतात. आणि जेव्हा रिलॅक्स असतील तेव्हा इथलं प्रेशर कमी असणार आहे. आणि हायर प्रेशर हा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे आतलं ऍट्रियाचं प्रेशर वाढतं. इनसाइड द वॉल ऑफ द ऍट्रियम प्रेशर इन्क्रीजेस ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन आणि त्यामुळे ब्लड काय होतं, इझिली खाली फ्लो होतं. ठीक आहे, म्हणजे जे वॉल असतं ते वॉल ओपन होणार आणि खाली ब्लड फ्लो होणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे त्यावेळी व्हेंट्रिकल रिलॅक्स असणार आहे. जेव्हा काय होते, ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतोय त्या व्हेंट्रिकल काय आहे, रिलॅक्स आहे. कसं लक्षात ठेवायचं, डायग्राम लक्षात ठेवायची, मग आपल्याला लक्षात येतं. कारण आपण आता काय केलं, दोघांना एकत्रित केलं डायग्रामला आणि डायग्राम एकत्रित केल्यावर आपल्याला समजलं काय की जेव्हा 0.1 सेकंद साठी ऑरिकल हा कॉन्ट्रॅक्ट असतो, आउटर सर्कल सांगितलं आपण, 0.1 सेकंद साठी ऑरिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट असतो तेव्हा व्हेंट्रिकल हा रिलॅक्स स्टेट मध्ये असतो. हा पोर्शन आपण जो सांगितलाय व्हाईट पोर्शन रिप्रेझेंट दी रिलॅक्सेशन स्टेट. ठीक आहे. चलो पुढे बघूया. आता ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन झालं. आता ऑरिकल काय होणार, ऑरिकल इथून काय होणार, स्टार्ट टू रिलॅक्स. 0.7 सेकंद साठी काय होईल, तो रिलॅक्स. इथपर्यंत तो रिलॅक्स होईल. पुन्हा अगेन 0.1 सेकंद साठी कॉन्ट्रॅक्ट, पुन्हा रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट, पुन्हा रिलॅक्स, असं चालू राहणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे 0.1 सेकंद नंतर 0.2 सेकंद पासून काय स्टार्ट होतं, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. ते किती साठी आहे, 0.3 सेकंद साठी. म्हणून 0.2, 0.3 बघा, 0.2 म्हणजे हा झाला 0.2 इनर सर्कल, 0.2, 0.3, 0.4. कळालं, 0.2, 0.2, 0.2, 0.3 आणि 0.4. ठीक आहे, 2, 3, 4 म्हणजे किती सेकंद, किती झालं, 0.3 सेकंद साठी तो कॉन्ट्रॅक्शन मध्ये. आता बघा ना, जेव्हा व्हेंट्रिकल हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये आहे तेव्हा ऑरिकल हा रिलॅक्स स्टेट मध्ये आहे. कसं कळालं, हा व्हाईट पोर्शन आपण सांगितलं इट रिप्रेझेंट रिलॅक्सेशन. सो जेव्हा व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये त्यावरती ऑरिकल काय रिलॅक्स झालेले आहेत, रिलॅक्सेशन स्टेट मध्ये आहे. कळालं. याच्यावरती 101% क्वेश्चन विचारले जातात. ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतो 0.3 सेकंद साठी, सॉरी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो 0.3 सेकंद साठी, तेव्हा ऑरिकल कोणत्या स्टेट मध्ये असतात, ते रिलॅक्स स्टेट मध्ये असतात. हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. तर डायग्राम जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच ते व्यवस्थित लक्षात राहणार आहे. ठीक आहे. सो डायग्राम याच्या परफेक्ट करायच्या. आता 0.2, 3, 4 काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं व्हेंट्रिकलचं. आता व्हेंट्रिकल काय होणार, 0.5, 6, 7, 8 आणि 0.1 पुन्हा नवीन सायकल स्टार्ट होणार आहे ना. सो 1, 2, 3, 4, 5 टोटल काउंट केलं तर किती, 0.5 सेकंद साठी व्हेंट्रिकल काय होतोय, रिलॅक्स राहतोय. मग आपण जे सेम इथे बघितलं, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो की हा जो शेवटचा 0.17 सेकंद आहे बघा, 0.1 सेकंद कोणाचा, व्हेंट्रिकलचा रिलॅक्सेशन. म्हणजे आता इथे व्हेंट्रिकल रिलॅक्स होतोय ना, VR म्हणजे काय, व्हेंट्रिकल रिलॅक्सेशन. व्हेंट्रिकल रिलॅक्सेशन ऍक्च्युअली इथून स्टार्ट झालं 0.4 पासून. सो 5, 6, 7, 8 आणि अगेन 1 सेकंद पर्यंत तो रिलॅक्स होत जातो. नवीन सायकल जेव्हा स्टार्ट होणार आहे ऑरिकलची म्हणतोय मी, दोघांच्या सायकल आपण वेगवेगळ्या कन्सिडर करावं लागेल. म्हणजे ऑरिकलची सायकल वेगळी, व्हेंट्रिकलची सायकल वेगळी. ठीक आहे. तेव्हा ते 0.8 सेकंद होणार, नाही तर मग 0.9 कॅल्क्युलेशन होतं ना. 8 झालं सर इथे 9 पर्यंत कसं चाललं, तर याची सायकल इथून स्टार्ट झाली 0.2 पासून, त्यामुळे त्याची सायकल इथे येऊन कम्प्लीट होणार. त्यामुळे तो टाइम पिरियड 0.8 सेकंद होणार आहे टोटल कार्डियक सायकल आपण विचार केला तर. ठीक आहे. सो
वेंट्रिकल शेवटचा जो वेंट्रिकल रिलॅक्सेशनचा 0.1 सेकंद आहे, त्या 0.1 सेकंद साठी ऑरिकल काय होत असतो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो. म्हणजे काय होतं, इथे कॉन्ट्रॅक्शन होतं, व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येतं आणि व्हेंट्रिकल मध्ये ब्लड आलं की मग व्हेंट्रिकल लगेच कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो. ठीक आहे. आता लगेच ऑरिकल नंतर 0.1 सेकंद नंतरच व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातोय. बिकॉज द रिझन इज, बघा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाला, व्हेंट्रिकल रिलॅक्स होते, ब्लड पूर्ण व्हेंट्रिकल मध्ये आलं, व्हेंट्रिकल पूर्णपणे भरले, लगेच व्हेंट्रिकल काय होतं आता 0.2 सेकंद पासून कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणून इथे जे आहे ते व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात. जर मला सांगा इथे पण व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं असतं तर काय झालं असतं, ऑरिकल मधलं ब्लड येऊ शकलं असतं का आत, नाही. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे प्रेशर वाढलं, व्हेंट्रिकल मधनं ब्लड काय झालं असतं, राईट व्हेंट्रिकल मधनं पल्मनरी आवर्टामध्ये ब्लड गेलं असतं. पण त्याच्याकडे तर ब्लडच नाही ना तेवढं, कारण त्याने ऑलरेडी टाकून दिले, त्याच्याकडे ब्लड यायला पाहिजे. ब्लड येणार कुठे नाही, ऑरिकल. मग जोपर्यंत ऑरिकल त्याच्यात ब्लड फिल करत नाहीये तोपर्यंत व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. म्हणून इथे तुम्हाला व्हेंट्रिकल रिलॅक्स मध्ये दिसेल. आणि जेव्हा ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन कम्प्लीट होऊन जातं, ब्लड पूर्णपणे खाली येते व्हेंट्रिकल मध्ये, त्या व्हेंट्रिकल पूर्णपणे फुल भरतात आणि मग व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतात. कळालं असेल, आता तुम्हाला समजलं असेल की हे इथं का असं होतं की ऑरिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट आहे त्या व्हेंट्रिकल रिलॅक्स असणं का गरजेचं आहे. नाहीतर काय झालं असतं, व्हेंट्रिकल मध्ये ब्लडच नाही ना, कॉन्ट्रॅक्ट होऊन उपयोग काय त्यावेळेला. सो त्यामुळे व्हेंट्रिकल ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन संपल्यानंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. ठीक आहे. सो या डायग्राम व्यवस्थित करायचे आहे, तिन्ही डायग्राम व्यवस्थित समजले असतील. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक अबाउट कार्डियक सायकल. ठीक आहे. आपण त्यामध्ये इव्हेंट समजून घेतले. आता जेव्हा आपण अजून याची थिअरी बघणार आहे की कोणकोणते पिरियड आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. एक आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शनचा पिरियड आहे, त्यानंतर एक इजेक्शन फ्रॅक्शन वगैरे आहे. सो ते काय ते आता तुम्हाला व्यवस्थित समजेल, तर आपण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या बेसिक आहे त्या अगोदर बघून घेतलंय, बरोबर ना. की जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होते तुम्हाला म्हटलं तर तुमच्या डोक्यात राहणार आहे की व्हेंट्रिकल तेव्हा रिलॅक्स मध्ये आहे, आणि जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा ऑरिकल रिलॅक्स मध्ये आहे. ठीक आहे. मग तुम्हाला कोणते वॉल्व ओपन होतात, कोणते क्लोज होतात, मग कोणता साऊंड कधी प्रोड्यूस होतो, लब साऊंड कधी प्रोड्यूस होतो, डब साऊंड कधी प्रोड्यूस होतो. दॅट इज S1 साऊंड मीन्स लब अँड S2 साऊंड मीन्स डब. सो हे लब डब कधी प्रोड्यूस होतं ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. दॅट इज थेरॉटिकल पार्ट आपल्याला अजून कार्डियक सायकलचा बघायचा आहे. म्हणजे ते पिरियड आहेत, त्याच्यामध्ये ते पिरियड काय काय असतात, ऑरिकल कॉन्ट्रॅक्शन होताना काय होतं, ब्लड कुठून कुठे जातं, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन होताना ब्लड कुठून कुठे जाणार आहे, ते इव्हेंट्स आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. सो दॅट वी विल स्टडी स्टुडंट्स इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.